मैत्रिणींनो, चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज या ठिकाणी आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। ही रेसिपी मी रताळ्यापासून बनवलेली आहे। आज आपण रताळ्यापासून बनणारे गुलाबजामची रेसिपी पाहणार आहोत। चला तर आपण तयारीला लागू। यासाठी मी रताळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि कुकरला आता ती लावणार आहे। आपल्याला गॅस चालू करून कुकर गॅसवरती ठेवायचा आहे आणि नंतर या कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करायच्या आहेत। आणि हे थंड झाले की आपण काय करायचं आहे, ही रताळे आहेत ती खिसून घ्यायची आहेत। अगोदर आपण रताळी जे आहेत ते उकडून काढूया। चला तर आता आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेऊया। आता 2 शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की खूप किचका अशी ही रताळे शिजलेली आहेत। रताळ्यापासून वेगवेगळे पदार्थ आपल्याला करता येतात। रताळ्याला आपण स्वीट पोटॅटो पण म्हणतो। आता या स्वीट पोटॅटो पासून आज आपण स्वीट रेसिपी बनवणार आहोत। आता आपल्याला काय करायचं आहे, ही रताळे आज्यात असे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। खूप किचका शिजलेली आहेत। आता एका प्लेटमध्ये ही रताळे मी काढून घेतलेली आहेत। खूप छान अशी शिजलेली आहेत। आता आपण काय करू, या बटाट्याची वरचे जे सालपट आहे ते आपण काढून घेणार आहोत। आता या रताळ्याचे आपण सालपट काढून घेणार आहोत। आता आपण या रताळ्याचे सालपट काढून जे रताळे आहेत ते आपण खिसून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही इथे छोटी खिसणी घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर स्मॅशर असेल तर त्या स्मॅशरनं पण तुम्ही ह्याला स्मॅश करू शकता। तर गरम असेल तर थोडंसं थंड रताळे होऊ द्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला हे किसायचे आहेत। आता आपली रताळी आहेत ती किसून घेतली आणि झाली आहेत। आता एका बाउलमध्ये आपण ही किसलेली रताळी टाकूया। आता याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर ॲड करायची आहे। आता 1 वाटी जर आपला रताळ्याचा किस असेल तर त्याला अर्धी वाटी असं तुम्ही प्रमाण ठेवू शकता। अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतली आहे। 1 वाटी रताळ्याचा किस असेल तर अर्धी वाटी मिल्क पावडर असं आपल्याला प्रमाण ठेवायचं आहे। आणि हलक्याशा हाताने आपल्याला हे तिंबून घ्यायचं आहे आणि थोडंसं एकजीव पण करायचं आहे, जेणेकरून रताळी आणि मिल्क पावडर जे आहे, दूध पावडर, ती व्यवस्थित अशी एकत्र होईल। तुम्ही बघू शकता आपला गोळा बनून तयार झालेला आहे। आता आपण हा सेट होण्यासाठी 5 मिनिटं ठेवून देणार आहोत। त्यानंतर 5 मिनिट झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे अगोदर। तूप लावल्यामुळे काय होतं तर ते चिटकत नाही हाताला। तूप लावलं की आता आपल्याला एक एक करून सर्व गुलाबजामुन आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत। आता आपण हे गोल गोल करायला घेऊया। गुलाबजामुन जे आहेत ते आपण आता करायला घेऊया। हे बघा किती छान पेड्यासारखे मऊसूत असे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत। एक एक करून आता मी सगळं करून दाखवते तुम्हाला। खूप छान एकदम पेड्यासारखे मऊ लुसलुशीत कापसासारखे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत। आता हे गुलाबजामुन आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अजिबात फुटतही नाहीत। आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक एक गुलाबजाम जे आहे ते आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे आणि थोडीशी काळजी घ्यायची आहे। कढईमध्ये ज्यावेळेस तेल गरम झालं आहे त्यानंतर आपल्याला सोडायचं आहे, पण त्यावेळेस गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। जर गॅसची फ्लेम जास्त असेल तर काय होतं, थोडंसं गुलाबजाम जे आहेत ते फुटतात। म्हणजे सुरुवातीला तसं झालं, त्यानंतर मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे
पूर्वी पण माझ्याकडून एकदा तसं झालं तर गॅसची फ्लेम थोडीशी जास्त झाली की काय होतं गुलाबजामुन फुटतात. त्यासाठी कमी गॅसच्या फ्लेमवर आपल्याला हे गुलाबजाम जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान असे आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत. पण थोडेसे अजून आपल्याला डार्क कलर येऊ द्यायचा आहे तेलामध्ये. तोपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतत राहायचे आहेत, तळत राहायचे आहेत. गुलाबजामुन हे खूप छान होतात. रताळ्यापासून हे उपवासाला चालतात. तुम्ही नवरात्र असेल किंवा तुमचा आठवड्याचा जर कोणता वार असेल तर त्याला पण तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. रोजच खिचडी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आले असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता आपण सर्व गुलाबजाम जे आहेत ते तेलामध्ये तळून झालेले आहेत. आता आपण ह्याच्यासाठी साखरेचा पाक बनवणार आहोत. त्यासाठी मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि जेवढा आपण मिल्क पावडर अर्धी वाटी घेतली होती तेवढीच अर्धी वाटी आपल्याला पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे आणि तीच अर्धी वाटी आपल्याला साखर पण टाकायची आहे. जर तुम्हाला जास्त गोड गुलाबजाम हवे असतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण हे अजून जास्त ठेवू शकता. परंतु प्रमाण जर अचूक असेल तर चव पण फार लागते. आपल्याला साखरेचा पाक हा जास्त घट्टही करायचा नाही आणि पातळही करायचा नाही. आपण आता याच्यामध्ये केशर ॲड केलेला आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही. एक तारीसुद्धा होऊ द्यायचं नाही. एक तारीपेक्षा थोडा कमी असा पाक ह्याला ठेवायचा आहे, कारण हा पाक आतमध्ये गेल्यानंतर पूर्णपणे मुरतो आणि त्यावेळेसच हे गुलाबजामुन खायला चविष्ट लागतात. आता आपण हे 5 मिनिटं असं उकळू देणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे गॅस बंद करून थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे हा पाक. नंतर एक एक गुलाबजाम आपल्याला या पाकामध्ये सोडायचे आहेत. आपले गुलाबजामुन रताळ्यापासून बनवलेले गुलाबजामुन बनवून तयार आहेत. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली, आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. धन्यवाद.